नागपुर से एक गंभीर मामला सामने आया है, जहां शांति नगर स्थित विनायक देशमुख हाई स्कूल के प्रधानाचार्य प्रदीप वीटे की पदोन्नति और मान्यता को लेकर विवाद गहराता जा रहा है। शिकायतकर्ताओं का आरोप है कि शिक्षा उपसंचालक द्वारा हाईकोर्ट के आदेशों की अनदेखी की जा रही है, जिससे न केवल नियमों का उल्लंघन हो रहा है बल्कि आदिवासी समाज के आरक्षण अधिकारों पर भी सवाल खड़े हो रहे हैं। पूरा मामला प्रधानाचार्य पद पर हुई पदोन्नति से जुड़ा हुआ है। दस्तावेजों के मुताबिक यह पद अनुसूचित जनजाति वर्ग के लिए आरक्षित था, लेकिन नियमों को ताक पर रखकर एक अन्य वर्ग के शिक्षक को पदोन्नति दे दी गई। इस मामले में पहले भी उच्च न्यायालय ने सुनवाई कर जल्द निर्णय लेने का आदेश दिया था। मी हायकोर्टात अवमान याचिका दाखल करू। हायकोर्टात अवमान याचिका दाखल करणार काही पुरावे आपल्याकडे आहेत त्या आरोपावर? पुष्कळ पुरावे आमच्याकडे आहेत। त्यानंतर मुख्य सचिव शिक्षण विभाग, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त यांच्याकडे माधुरी सावरकर तक्रार करणार, त्यांच्या निलंबनाची मागणी करणार। आणखी बोगस मुख्याध्यापकाची मान्यता रद्द करावी, त्यांच्याकडून त्यांचा पगार वसूल करण्यात यावा, सावित्रीबाई फुले गुणगौरवकार पुरस्कार जो तो रद्द करण्यात यावा, ते ज्या राजकीय पक्षाचं काम करतात त्या राजकीय पक्षांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी आमची मुख्य मागणी आहे। किती दिवसापासून हा बोगस प्रकार सुरू आहे? हा बोगस प्रकार 7 वर्षापासून। 7 वर्षापासून तुम्ही 7 वर्षापासून आता माझ्या असं लक्षात आलं, मी सेवानिवृत्त झाल्यानंतर जेव्हा शाला रायडी उघडकीस आला तेव्हा मला प्रेरणा मिळाली की आपल्या शाळेत देखील भ्रष्टाचार झाला असला पाहिजे। मी ते प्रकरण उकळून काढलं, कागदपत्र गोळा केले, नंतर मी तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या आधारे तथ्य आढळलं म्हणून त्यांची मान्यता रद्द झाली होती। तर ती मान्यता रद्द झाल्यानंतर ते हायकोर्टात गेले आणि हायकोर्टात त्यांनी ते तात्पुरती स्थगिती मिळवली। मी पुन्हा प्रकरण सुनावणीसाठी आल्यानंतर शिक्षण संचालकांनी सुनावणी घेतली, परंतु राजकीय दबावापोटी ते निकाल देण्यास टाळाटाळ करीत आहे। त्यांनी तो निकाल लवकरात लवकर द्यावा अशी आमची अपेक्षा है किंवा मांगनी है। ये मामला पूरी तरह से अदालत की अवमानना का है। हाईकोर्ट के स्पष्ट आदेश के बावजूद शिक्षा उपसंचालक कोई फैसला नहीं ले रहा है। यह आदिवासी समाज के अधिकारों के साथ सीधा अन्याय है। शिकायतकर्ताओं का यह भी आरोप है कि इस पूरे मामले में राजनीतिक दबाव काम कर रहा है, जिसके चलते अधिकारी निष्पक्ष निर्णय नहीं ले पा रहे। अब पत्रकार परिषद के माध्यम से संबंधित अधिकारियों पर कार्रवाई की मांग की जा रही है। त्यांनी 2018 मध्ये ST पदाचं आरक्षण असतानाही STचा पात्र उमेदवार त्यावेळेस नव्हता, नियुक्ती झाली होती पण 5 वर्षाची सेवा पूर्ण झाली नव्हती म्हणून तो अपात्र होता। तर त्याच्याऐवजी पुढचा बिंदू घेतला त्यांनी, STच्या पुढचा बिंदू NT विजेचा, त्यांना नियुक्त केलं, त्यांना पदोन्नती दिली। पण शासनाचा नियम असा आहे की त्यांच्या पदोन्नतीला 1 वर्षाची मान्यता 3 वर्ष द्यायची आहे। पूर्ण वेळ कायमस्वरूपी मान्यता देता येत नाही, परंतु त्यांनी कायमस्वरूपी मान्यता मिळवून घेतली आणि तेव्हापासून ते आजपर्यंत कार्यरत आहेत। शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा जो 29 मे 2017चा नियम आहे तो डावलला गेला इथे आणि त्याच आधारावर शिक्षण उपसंचालकांनी त्यांची मान्यता काढली होती, शासनाच्या नियमाचं उल्लंघन झाल्यामुळे। कोर्टात खेचणार आहेत मग या सगळ्यांना? आम्ही सुनावणीचा निर्णय जर दिला नाही लवकरात लवकर या 8 दिवसात, तर आम्ही शासनाकडे, संबंधित मंत्र्याकडे, शिक्षण सचिवाकडे, आयुक्ताकडे, संचालकाकडे तक्रार करणार आहोत आणि त्यानंतरही निर्णय मिळाला नाही तर मग आम्ही अवमान याचिकेची तयारी करणार आहोत। अवमान याचिका याच्यामध्ये उल्लंघन करणारे सर्वप्रथम शिक्षण उपसंचालक, ज्यांनी सुनावणी घेतली पण निर्णय देत नाही, हे पहिले हे राहतील अवमाननामध्ये। दुसरं जो मुख्याध्यापक आहे तोही अवमाननामध्ये हे राहील आणि तिसरा संस्थासुद्धा त्याच्यामध्ये शामिल राहील। तिघांच्याही विरोधात आम्ही अवमानना याचिका दाखल करू। अगर पद आरक्षित है तो उसी वर्ग के उम्मीदवार को मिलना चाहिए। नियमों को तोड़कर पदोन्नति दी गई है। हम दोषियों के निलंबन की मांग करते हैं।